लहान मुलांना मोकळ्या वातावरणामध्ये राहायला फार आवडतं आणि ही पुण्यातली, मुंबईतली पोरं ना गावाकडे गेल्यानंतर ना एवढी मस्ती करतात, एवढी धिंगाणा करतात ना, की त्यांना काही चैनच पडत नाही, की काय करावं आणि काय नको. तृषा सकाळी लवकर झोपेतून उठायची आणि दादाला उठवायला यायची, "चल दादा उठ" म्हणून. तोपर्यंत पाटाला पाणी पण आलेलं असायचं. मग दोघे पण ना ह्याच पाण्यामध्ये अंघोळ करायचे आणि डेली रुटीन त्यांचं तेच होतं. उठायचं, ब्रश करायचं, अंघोळ करायचं. त्यानंतर ना मग त्यांची मस्तीच मस्ती सुरू व्हायची. गावाकडे गेल्यानंतर ना माझा हात काय बंद राहत नाही. मला असं वाटतं की सगळ्या गोष्टी जागच्या जागी व्यवस्थित नीटनेटक्या असाव्यात म्हणून माझा फार जास्त प्रयत्न असतो. त्यातलीच ही एक गोष्ट म्हणजे फ्रीज. किचन बऱ्यापैकी आवरलेलं होतं. फक्त फ्रीज खूप जास्त खराब झालेला होता. मग तो छान असा आवरून घेतला. म्हणजे सगळं घासलं, व्यवस्थित सुकण्यासाठी ठेवलं आणि परत आहे अशा वस्तू लावून घेतल्या. ह्या फ्रीजमधला ना गॅस संपला आहे. त्याच्यामुळे सगळ्याच गोष्टी ह्याच्यामध्ये परफेक्ट थंड होत नाहीत. पाणी वगैरे थंड व्हायला तर खूप जास्त वेळ लागतो. असं काहीसं सेट करून ठेवलं होतं. मम्मी शेतामध्ये गेली होती. बाकीचं पण माझं आवरलेलं होतं. आता मला बनवायची होती भाजी, म्हणून मी इथे शेंगदाणे भाजण्यासाठी ठेवले होते आणि ही कितीही जरी कढया असल्या ना, तरी पण हीच कढई काही भाजण्यासाठी, तळण्यासाठी आम्हाला पाहिजे असते. मी म्हटलं ना, की हे दोघेजण फार मस्ती करतात. त्यामुळे ना, दुपारच्या वेळेमध्ये त्यांच्या मामाने जाऊन ना, दोघांसाठी पण आईस्क्रीम आणलं होतं आणि त्यांचं हे असंच सुरू होतं. म्हणजे रोज दुपारी आईस्क्रीम, फ्रुटी असं काहीसं चालायचं. संध्याकाळच्या जेवणासाठी ना, मला आवडते तशी मम्मीने मस्त अशी टोमॅटोची चटणी बनवली होती. सोबतच आमरसपुरी असं काहीसं रात्रीचा जेवणाचा बेत होता. चला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.